टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत। सर, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची एक मुलाखत घेतली आणि त्याच्यामध्ये ते असं म्हटलेत की हे जे सरकार आले हे जादूटोण्यामुळे आले। तर यावर उद्धव ठाकरे उत्तर देताना असं म्हटलेत की त्यांनी डायनोसॉर कापला असेल। आपण काय सांगाल? खरं तर हे काही नवल नाही आहे यांच्या दोघांच्या मुलाखती होणं, कारण यांच्या मुलाखती बाकी कोणी घेऊ शकत नाही। हां, कारण उद्धवजींना अजूनही उमजलं नाही की हा संजय राऊत शेख चिल्ली आहे। हा ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापायला निघतो आणि त्यामुळे उद्धवजीला मी एवढंच सांगू इच्छितो, ह्या शेख चिल्लीबरोबर जितक्या दिवस राहील तितक्या दिवस हा फांदी कापत राहणार आहे या शिवसेनेची। कापली पूर्ण। आता काय नवीन करू लागले हे रोजचे। पहिले एक बरेच खेळ खेळले यांनी, आता हा नवीन गारोडीचा खेळ आहे। एकमेकाच्या मुलाखती घेणं, हे तर एक वस्ताद आहे आणि दुसरा जंबुरा आहे। म्हणजे वस्ताद सांगतो, जंबुरा वाजवतो, आणि जंबुऱ्या बोंबलतो आणि वस्ताद ऐकतो। या दोन्ही गोष्टी जंबुऱ्या आणि वस्तादचा खेळ चालू आहे, फक्त गारोड्याचा खेळ आहे। यांनी किती काही केलं, किती काही वर्णन केलं या राज्याचं, खऱ्या अर्थाने या राज्याला चालवणारा एकमेव सक्षम मुख्यमंत्री मिळाला देवेंद्र फडणवीसच्या रूपाने। आणि कोणत्याही याच्यात आज सत्रामध्ये सगळं पावसाळी अधिवेशन जोरदारपणे देवेंद्रजीच्या नेतृत्वात झालं। दीन दलित उपेक्षित पीडितांच्या प्रश्नावर वाचा फुटली, त्यांच्याबद्दल न्यायाच्या भूमिका मांडल्या गेल्या, त्यांना न्याय देण्याच्या निर्णय घेण्यात आले। असंख्य महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं परिवर्तनाची दिशेतून विकासाला चालना देणारं एकमेव नेतृत्व मिळालं। आणि त्यामुळं हे गारुडी हे एकमेकाचे तुंतुणे वाजवत राहणार, वस्ताद जंबुरे, जंबुरे वस्ताद। काँग्रेसचे नेते आहेत वडेट्टीवार, ते असं म्हटलेत की ही जे सरकार आलेलं आहे, शिंदे सरकार आलेलं आहे, हे फक्त जे हनी ट्रॅप आहे त्याच्यामुळे आलेलं आहे। कसं झालं, वडेट्टीवारांचं सगळं हरवलं गेलं। कुठूनच संधी दिसत नाही परत सत्तेवर येण्याचं। ज्यावेळेस ते सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी लोकांचा विश्वासघात केला, लोकांना मूर्ख बनवण्याचं काम केलं। आणि त्यावेळेस आता खरं तर हनी ट्रॅप झाला तर सगळे यांचंच बाहेर पडेल। हनी ट्रॅपमध्ये का आमचे लोक होते का? सत्तेत असण्यापासून यांचा हनी ट्रॅप चालू आहे सगळ्यांचा। आणि त्यामुळं यांनी काही बोललं तरी आज देवेंद्रजीच्या नेतृत्वात सगळ्या मंत्री चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला चालवत आहेत। निश्चितपणे अव्वल नंबर 1चा महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये आहे। नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।